शहादा नगरपालिकेत उपनगर अध्यक्ष कार्यालयावरून वाद, प्रशासनाच्या परवानगीशिवाय कार्यालय हलविण्याचा आरोप। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिकेची जवळपास 9 वर्षांनंतर नुकतीच मोठ्या चुरशीची निवडणूक पार पडली। या निवडणुकीत जनता विकास आघाडीचे 9 नगरसेवक व भारतीय जनता पार्टीचे 20 नगरसेवक निवडून आले आहेत। मात्र लोकनियुक्त नगराध्यक्षपदी जनता विकास आघाडीचे अभिजित पाटील विजयी झाले आहेत। त्यामुळे नगरपालिकेत सत्ता संघर्षाची बीजे सुरुवातीपासूनच दिसून येत आहे। दरम्यान मंगळवारी दिनांक 13 जानेवारी रोजी उपनगराध्यक्ष पदाचा पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे। उपनगराध्यक्षांच्या स्वातंत्र्य कार्यालयाच्या मागणीवरून नगरपालिकेत मोठा वाद निर्माण झाला आहे। उपनगराध्यक्ष पदासाठी स्वातंत्र्य कार्यालय त्यांच्या कार्यकर्त्यांना हवे असल्याचे भाजपच्या 20 नगरसेवकांनी शहादा नगरपालिकेची जन्म मृत्यू विभाग कार्यालय नगरपालिका प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता परस्पर हलविल्याचा आरोप करण्यात आला। या कृतीमुळे नगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण झाला असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रशासनाच्या अधिकारात असलेल्या कार्यालयात परवानगीशिवाय हस्तक्षेप केल्याने हा प्रकार नियमबाह्य असल्याची नगराध्यक्ष यांनी सांगितले। काही नगरसेवकांनी या प्रकाराला तीव्र विरोध दर्शविला, प्रशासनाकडे तक्रार केली आहे। यावरून नगरपालिकेचे प्रशासन नेमकी काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। शहादा नगरपालिकेतील नव्या सत्ता संघर्षातील हा पहिलाच मोठा वाद असल्याने आगामी काळात नगरपालिकेतील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जाते। SMTV मराठीसाठी संजय मोहिते, मुख्य संपादक, नंदुरबार। 7 वाजेला सायंकाळी शहादा नगर परिषदमध्ये नगराध्यक्ष अभिजित दादा पाटील यांनी धुमाकूळ घातला। विषय उपनगराध्यक्षाची कॅबिन मिळावी नाही म्हणून बिगर कॅबिनचं पदग्रहण घ्यावे, मंडप टाकून बाहेर पद स्वीकारावं असं त्यांचं वैयक्तिक मत होतं। पण आम्हाला आमचे उपनगराध्यक्ष यांना सन्मानित करून कॅबिनमध्ये खुर्चीवर बसून पदग्रहण करायचे ठरले होते। तर आमच्या कॅबिनचं एक काम सुरू होतं। काम सुरू असताना नगराध्यक्ष सायंकाळी 7 वाजता आले आणि यांनी एवढा धुमाकूळ मचवला पूर्ण शहराला इथं नगरपालिकेमध्ये बोलवलं आणि नगरपालिकेत बोलून की असा आरोप केला की चोरी केली, चोरी करून टाकली, नगरसेवकांनी चोरी केली। 20 नगरसेवकांना ते काहीच समजत नाही, उपनगराध्यक्षांना पण ते काहीच समजत नाही। फक्त आणि फक्त 9 नगरसेवक आणि ते नगराध्यक्ष त्यांना शहादा शहराचा विकास करायचे आहे। बाकी 20 नगरसेवकांची कोणत्याही प्रकारची व्हॅल्यू नाही आणि जागा नाही, म्हणून त्यांच्या आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतो। लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित दादा, हे तुमचे चुकीचे आहे, असं आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित नव्हतं। आम्हाला 13 तारखेला उद्या पदग्रहण कार्यक्रम आहे, उपनगराध्यक्षाची घोषणा आहे, तर तुम्ही आमचा अपमान केलेला आहे त्याचा जाहीर निषेध करून बेकायदेशीररित्या अज्ञात लोकांनी येऊन अतिशय महत्त्वाचे जन्ममृत्यूचे दाखले गहाळ केलेले आहेत। त्याच्यामध्ये संगनमत करणारे अधिकारी असतील, संबंधित जे कोणी असतील यांची उच्चस्तरीय एक चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारचं पत्र आम्ही माननीय PI साहेब, माननीय SP साहेब यांना देणार आहोत। ही अतिशय सिरियस ऑफेन्स झालेला आहे आणि तो दिवसा ढवळ्या झालेला आहे, ज्याची प्रशासनातील अधिकाऱ्यांना कुठलीही कल्पना नाही। अशा प्रकारची गंभीर घटना घडलेली आहे। पत्रकार बांधवांना देखील माझी विनंती आहे की याला आपण सर्वांनी सिरियसली घेतलं पाहिजे। अशा जर गोष्टी नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये होणार असतील आणि त्याची साधी कल्पना देखील अधिकाऱ्यांना नसेल तर भविष्यामध्ये इथं पोलीस बंदोबस्त लावायचा का मिलिटरी रूल लावायचा अशा प्रकारचा प्रश्न आता शहादा शहरवासियांच्या समोर निर्माण झालेला आहे। त्यामुळे याची गांभीर्याने दखल घेण्याच्या बाबतीमध्ये सर्व हालचाली आम्ही करणार आहोत। याची पत्रकार बांधवांना देखील आम्हाला कल्पना देणं आमचं कर्तव्य म्हणून आपल्या सर्वांनी इथं बोलवलं आहे।